हं, नमस्कार. आता आपण ज्योतिष विषयाबद्दल बोलणार आहोत आणि ज्योतिष विषयाबद्दल वेगवेगळे प्रवाह आहेत. परंतु ज्योतिषामध्ये सुद्धा कृष्णमूर्ती वगैरेंनी सुद्धा अतिशय शेवटचं टोक गाठलेलं आहे. मग ज्योतिष चुकीचं कसं आहे? निदान बाबा ग्रह फिरतात, ग्रहांचे बाबा ग्रहण होतात, समुद्राला चंद्रामुळे भरती ओहोटी येते. कित्येक घरामध्ये अमावास्येला आणि पौर्णिमेला भांडणं होत असतात. हे सगळं त्यांनी ग्रहांचा परिणाम होतच असतो. म्हणजे टीका करणारे कितीही असले, तरी याला नाही म्हणू शकणार नाही. मग यावरूनच एक स्टेप बाय स्टेप बाय स्टेप असे अभ्यास करत, अनेकांचे प्रश्न सोडवत, हे पारंपरिक ज्योतिषबद्दल चर्चा सुरू झाली. याला वैदिक म्हणतो आपण, वैदिक. पण आता हे वैदिक होऊन सुद्धा आता जवळ-जवळ 100-200 वर्षे झाली. पण कृष्णमूर्ती म्हणून एक फार मोठे एक अभ्यासक होऊन गेले. हे बॉम्बेतच होते. आणखी त्यांनी की म्हटले भविष्य सांगताना 50% चुकतं. मग का चुकतं? का आपल्याला आणखी जरा डिटेल जाऊ. म्हणून त्यांनी मग डिटेल चालले मग. मग म्हटले नक्षत्रांचा अभ्यास केला. नक्षत्रांचा अभ्यास करता 27 नक्षत्र, 12 राशी 27 नक्षत्र. तरी त्याच्यात अचीव्हमेंट मिळाली किंवा यश मिळत चाललं. तरी ते समाधान वाटेल ना, की बाबा जास्तीत जास्त ह्याच्यापेक्षाही आपल्याला पुढे जाता येते का बघू. तर प्रत्येक नक्षत्राचे भाग केले त्यांनी आणि असं राशीचक्राचे 249 उपनक्षत्र, त्याला सब लॉर्ड म्हटलं जातं. हे करून तो ग्रह कुठं आहे, काय आहे, हा ग्रह कुठल्या कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे आणि कुठल्या सब लॉर्डमध्ये आहे आणि त्याचे कार्यभावावरून भविष्य सांगण्याची पद्धत सुरू केली. मग आता ही सुरू केली, ह्याला प्रचिती येते का नाही पाहण्यासाठी कृष्णमूर्ती या कल्याण आणखी ठाण्याच्या जंगलामध्ये जाणार त्यावेळी. तर त्यावेळी ते जाणार, तिथे बसणार अगदी धनगर लोक. हां, मेंढ्या घेऊन येणार. मग मेंढ्या चरत असताना ते म्हणजे ह्याच्यावरच आपण एकदा प्रॅक्टिकल बघूया. दॅट इज डेमो. की मग प्रॅक्टिकल घेता मग म्हटले ही मेंढी कधी विते त्याचं वेळ आणि टायमिंग लिहायला लागले. आणि त्यांना सांगितले की की ह्याचा वध कधी होतो, म्हणजे बुचर कधी त्याचा हे करतो, ते मला सांगायचं. आणि ते त्याप्रमाणे मग त्याला प्रचिती यायला लागली. मग ही डिक्लेअर्ड की बाबा कृष्णमूर्ती पद्धत चांगली आहे. परंतु काय झालं की कृष्णमूर्ती पद्धत म्हटल्यानंतर लोक घाबरायला लागले. तज्ञ लोक कृष्णमूर्ती हे सब लॉर्ड वगैरे समजताना हे म्हटले हे काय सांगतात, हे काय सगळं चुकीचं आहे, हे काय आम्हाला पटत नाही. मग तरी सुद्धा हे न होता वेगवेगळे विषय लिहिले. मग आपल्या महाराष्ट्रातही काही एवढी दाद देणार, कारण मग शेवटी भारतामध्ये लिहिले, भारतातही नाही. मग त्यांनी ब्रिटनच्या टाइम्सला टाकले आर्टिकल्स आणि त्यांना ते आवडलं आणि त्याचं ते कौतुक करून परत मग मग दिल्लीच्या लोकांनी मग जरा डोळे उघडले. म्हटले हे काहीतरी वेगळं आहे. ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये ज्या अर्थी यांचं कौतुक होतं, त्या अर्थी निश्चित काहीतरी अचिव्हमेंट आहे. म्हणून परत आणखी यांना बोलवले, यांचा सत्कार केला अगदी. कसं जस्ट लाईक स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदासारखंच यांनी सुद्धा हार्डशिप घेतली आणि ह्याच्यात ते त्यांनी व्हायला लागले. आता सुदैवाने मी इंजिनिअरिंग क्षेत्रात होतो. त्यामुळं बाबा त्यांचे सब लॉर्ड वगैरे मला समजत गेले. मला गोंधळेकर भेटले आणि मुळात हे सगळं इंग्लिश होतं. आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्रीयन लोकांना इंग्लिश कमी असतं. मग हसबे सर म्हणून हे तेही त्याच बॉम्बे भागात होते. तेही एक मोठ्या कंपनीमध्ये हे सगळे सर्व्हिस करत होते. तर त्या हसबे सरांनी ही ट्रान्सलेटेड इन मराठी. मग मराठीमध्ये असल्यामुळे मग काही महाराष्ट्रातले लोक वाचायला लागले आणि मग ते थिअरीचा अभ्यास करत करत चालले अगदी. मग त्यातही अचिव्हमेंट, यश मिळत गेलं. मग यामध्ये कृष्णमूर्ती नक्षत्र, ग्रह आणि नक्षत्र यामध्येच कणी ते हे करत गेले. परंतु यालाच आणखी एक गोंधळेकर सर, ते सुद्धा इंजिनियरच होते. तर ते इंजिनियर असल्यामुळे त्यांनी म्हटलं आपण त्याच्याही पुढे आपण अभ्यास करायचा प्रयत्न करू. तर त्यांनी ग्रह, नक्षत्र
उपनक्षत्र दॅट इज सब लॉर्ड आणि स्टार लॉर्ड म्हणजे नक्षत्र स्वामी, असे 4 स्टेप त्याला 4 स्टेप थेरी म्हणून केली. मग त्याला कृष्णमूर्तीवाल्यांचाही अनेकांचा अजूनही विरोध आहे, पण त्याची प्रचिती मला येत गेल्यामुळं मला कृष्णमूर्ती 4 स्टेपवर मी एक पुस्तक सुद्धा आता आहे पहा पाठीमागं आहे, ते कृष्णमूर्ती 4 स्टेपवर मी सुद्धा पुस्तक लिहिलं आणि आमच्या गोंधळेकरांनी 8-10 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी थेरीही केलेली आहे. सर्वांना समजावून सांगायचा त्याने प्रयत्न केला. दुर्दैवाने ते आता आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु जर असा अभ्यास केला, एक लोकांनी करिअर म्हणून जरी अभ्यास केला तरी यामध्ये डेफिनेटली यश मिळू शकतं. उदाहरणार्थ आता नाही 2000 सालापासून मी दिवाळी अंकात सगळे लिहित आलेलं आहे आणि ज्योतिष संबंधीच्या आहेत आतापर्यंत खूप आर्टिकल्स झाले. अजूनही आता या वर्षाचे सुद्धा 5 दिवाळी अंकात माझे लेख आलेले आहेत. परंतु आता हे ज्ञान व्हावा लुप्त होऊ नये, आणखी याची फी सुद्धा 15-20 हजार 50 हजार घेणारे लोक आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही का, त्यांचा उदरनिर्वाह त्यावरच चालतो. त्यामुळे म्हटलं मोफत सांगितलं तर बाबा काहीतरी पुण्य मिळेल, काहीतरी बाबा कॉन्फिडन्स येईल. आणि ह्या सगळ्यांच्या पुण्याईनं मी आता 84-85 वयाचा आहे, तरी सुद्धा माझे कान डोळे आणि दात शाबूत आहेत सगळ्यांच्या पुण्याईने म्हणा. तर मग ह्याच्याप्रमाणे एक फेसबुकला आपलं यावं असं मी विचार केला. मग याप्रमाणे मग मी विचार केला आणि आज याप्रमाणे आज सुरुवात करायचा मी प्रयत्न केलेला आहे. आपणास कितपत आवडतं हे पहा. समजा 10 आवडलं तर मी फेसबुकला एकूण 9 भागामध्ये मी सांगणार आहे. आता पहिला भाग म्हणजे कुंडली म्हणजे काय हे सांगणार, बरोबर. कुंडली म्हणजे काय हे मी सांगणार. कुंडली कशी असते, त्याला 12 राशी असतात, 360 अंश असतात, आणखी त्याचे डिवायडेड बाय 30 म्हणजे 30 अंशाचा एक रास, अशा प्रमाणे मी सांग